पंकजा मुंडे यांच्यामुळे निर्माण झालेल्या नवीन वादाची। खरं तर पंकजा मुंडे आणि वाद हे आता समीकरणच बनून गेलंय। मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर त्यांच्या एकापुढे एक काही वक्तव्यांमुळे वादांची एक मालिकाच तयार झाली आहे। पंकजा मुंडे महाराष्ट्राचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या। आपल्या वडिलांकडूनच त्यांनी राजकारणाचं बाळकडू घेतलं, पण वडिलांप्रमाणे पंकजाताईंना वादांपासून दूर राहणं जमत नसल्याचं दिसतंय। नुकतंच दुष्काळाच्या दौऱ्यावर असताना सेल्फी घेऊन ती पोस्ट केल्यानं पंकजानं नवा वाद ओढवून घेतला। एकीकडे दुष्काळ, पाण्याची कमतरता यामुळे मराठवाड्याच्या जनतेच्या चेहऱ्यावरचं हसू लोपलं असताना कुठेतरी कालवा बघून हरखून जाऊन हसरा सेल्फी काढल्यामुळे पंकजावर मोठी टीका होतीये। मात्र पंकजा मुंडे आणि वाद काही नवीन नाहीयेत। पंकजांकडे महत्त्वाचं असं ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे, पण मंत्रिपदाच्या या काळात अनेक वादांनी पंकजा मुंडे चर्चेत राहिल्यात। विरोधकांची करडी नजरही पंकजा मुंडे यांच्या कामावर होती, पण पंकजा यांचे वाद केवळ त्यांच्या खात्याशी किंवा कामाशी संबंधित नाहीत, तर काही वाद हे त्यांच्या वक्तव्यामुळे किंवा कृतीमुळेही निर्माण झालेत। बियर कारखाने बंद करू नका। दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसत असलेल्या मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमधील बियर कारखान्यांना होणारा पाणी पुरवठा 2 महिने बंद करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। याबाबत पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावरून वाद झाला होता। उद्योगांसाठी पाणी आरक्षित करण्यात आलेलं असतं, ते बंद करण्याची लगेचच काही गरज नसते, त्यामुळे बियर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या। मंदिर प्रवेशाचं मानपान नको। तृप्ती देसाई यांचं प्रकरणही सध्या ताजं आहे। काही महिन्यांपूर्वी जेव्हा शनी शिंगणापूरला चौथऱ्यावर महिलांना प्रवेशाचा मुद्दा उपस्थित झाला होता, त्यावेळी पंकजा मुंडे यांनी हा मुद्दाच नसल्याचं म्हटलं होतं। मी लहान होते तेव्हापासून हेच पाहत आली आहे, त्यामुळे मंदिरात जाऊ दिलं नाही म्हणून अपमान होत नाही असंही त्या म्हणाल्या होत्या। परंपरांचा संबंध मान अपमानाशी जोडू नये असं त्यांचं मत होतं। या मुद्द्यावरूनही त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती। माझ्या कामासाठी ठेवेन 10 लोक। महाराष्ट्रात गारपीट झाली त्यानंतर दौऱ्यावर गेलेल्या पंकजा मुंडे यांची चप्पल एका कर्मचाऱ्यानं उचलल्याचं सर्वत्र प्रसिद्ध झालं होतं। त्यावर पंकजा मुंडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती। विरोधकांनी यावरून चांगलाच हल्ला चढवला होता। यावेळी पंकजा मुंडे यांनी या विषयावर स्पष्टीकरण देताना केलेल्या एका वक्तव्यानं आणखी वाद निर्माण झाला होता। पंकजा यांनी स्पष्टीकरण देतानाच रागाच्या भरात मी माझ्या कामासाठी 10 लोक ठेवेन असं म्हटलं होतं। महिला आणि बालविकास खात्याअंतर्गत चिक्की खरेदी आणि इतर कामांसाठी दिलेल्या कंत्राटाच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे यांना विरोधकांनी सर्वाधिक लक्ष केलं होतं। एकाच दिवसात 206 कोटींचं कंत्राट चुकीच्या पद्धतीनं दिल्याचा आरोप पंकजा मुंडे यांच्यावर करण्यात आला होता। तसंच कंत्राट दिलेल्या कंपनीनं निकृष्ट दर्जाच्या चिक्कीचा पुरवठा अंगणवाड्यांमध्येच केला होता, त्यामुळे ती चिक्की परत मागवण्यात आली होती। चूल आणि मूल हे तर वरदान। चूल आणि मूल हा महिलांना मिळालेला शाप नाही, तर महिलांना मिळालेलं वरदान आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या। चूल आणि मूल यापासून भारतातली स्त्री बाजूला झाली तर देशातील संस्कृती ही लोप होईल असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या।